ही जी कर्जमाफी दिलेली आहे ती तर फसवी कर्जमाफी आहे. चांगली मनापासून कर्जमाफी करायची असते त्याला नियत चांगली लागते. पण हे सरकार फक्त दिखावापणा करते असं आमच्या सगळ्यांचं मत आहे. ही कर्जमाफी देत असताना त्यांनी इतक्या अटीतटी टाकल्यात. आदरणीय पवार साहेबांनी जेव्हा कर्जमाफी दिली होती अख्ख्या देशाला तेव्हा कुठली अट टाकली नव्हती. जेव्हा कोविडच्या काळामध्ये आर्थिक अडचण असताना सुद्धा लोक अडचणीत आहेत, लोकांना आपल्याला मदत करायची, तेव्हा बिना अट आपण त्यावेळेस कर्जमाफी दिली होती आणि 100% शेतकरी त्या निकषात जे बसत होते त्यांना लगेचच्या लगेच तिथं पैसे मिळाले होते. काल आपण जी काही कर्जमाफी ती डिक्लेअर झाली त्याचा जर अभ्यास केला त्याच्यामध्ये जे काही प्रलंबित कर्ज आहेत शेतकऱ्याचे त्याच्यामध्ये सुद्धा अटी टाकल्यात. ती अट काय की समजा जर 2019ला काही शेतकऱ्यांनी कर्जमाफीचा लाभ घेतला असेल तर त्यांना जास्तीत जास्त 50,000 रुपयाची कर्जमाफी. त्याच्यात पण त्यांनी अट अशी टाकलेली की समजा 1 लाख तुमचे जर ड्यू असतील नाही तर तुमचे कर्ज तिथं कर्ज थकीत असेल 1 लाख रुपयाचं तर आधी 50,000 भरा मग मी तुम्हाला 50,000 देतो. म्हणजे ओटीएस सिस्टम त्यांनी आणली की म्हणजे हॉस्पिटलमध्ये गरीब माणूस गेल्यानंतर आधी पैसे भर मग तुला ट्रीटमेंट करतो अशी भूमिका दुर्दैवाने त्या ठिकाणी सरकारने घेतलेली आहे. म्हणजे कुठं ना कुठंतरी अप्रत्यक्षपणे बँकेची वसुली करण्याचा प्रयत्न सरकार तिथं करतंय. फक्त 50,000 रुपये. अहो ह्या 50,000मध्ये या लोकांचं काही त्या ठिकाणी होणार नाही. त्यामुळे पूर्णपणे ही फसवी कर्जमाफी त्या ठिकाणी आहे.